महाराष्ट्र अभिमान न्यूजपेपरचे संपादक शालिक पाटील, संचालित महाराष्ट्र अभिमान सोशल मीडिया न्यूज चॅनल सामाजिक हितासाठी यापुढे आपल्या सेवेत कार्यरत आहे। नमस्कार, मी विकास हेमराज सोमेश्वर। आज संध्याकाळी 7:30 वाजता माझ्या घरापासून मी स्टेशन जायला निघालो माझ्या गाडीने। तर इथं जे फ्रायडे मार्केट लागतो या पोचगाव दर्ग्या समोर जे ग्राउंड आहे त्यावर आणि त्या मैदानावर लागताना रोडवर सुद्धाही काही धंदेवाले आपले धंदे लावतात आणि त्यामुळे इथं 15-20 मिनिटं गाडीचा ट्रॅफिक जाम होतो। तर मी माझ्या घरातून निघताना इथं दर्ग्यासमोर एक फायर ब्रिगेडची गाडी 15 ते 20 मिनिटापासून ते अडकलेली। तर ते फायर ब्रिगेडची गाडी बाहेर काढण्यासाठी मी आणि माझे सहकारी काही खाली उतरल्यानंतर ते ट्रॅफिक क्लिअर करताना त्यामध्ये जे काही 2-4 महिला होत्या त्या जरा ट्रॅफिक क्लिअर धावपळ झाली। मला एक धक्का लागला आणि इथे कोपऱ्याला फ्रूटची गाडी आहे। त्या फ्रूटच्या गाडीच्या किनाऱ्यावर एक त्यांनी स्टूल टेबल लावलेलं, त्या टेबलचा धक्का इथं मला लागलाय। मला 4 टाके इथं लागले, एवढं मला इथं रक्त निघालाय। ह्या 4 टाक्यामुळे मला 4 टाके लागले, त्याला काही मला प्रॉब्लेम नाहीये। पण या व्हिडिओ मार्फत अंबरनाथ पोलीस स्टेशनला सिनियर साहेब माननीय श्री सय्यद साहेबना सांगू इच्छितो, तसेच अंबरनाथ नगर परिषदचे अनाधिकृत बांधकामवाले संखे साहेबांना मी सांगू इच्छितो, आज शुक्रवार आहे, पुढच्या शुक्रवार जर इथं हा धंदा लागला, आज मला इथं 4 टाके लागलेत, या धंद्यावाल्याला मी 8 टाके लावणार। प्रेमाने सांगतोय की ह्या धंदा इथं जो लावतात ते बंद करा, कारण की त्यामुळे लोकांना त्रास होतोय। अर्धा 1-1 तास इथं गाड्या थांबतायत आणि ॲम्ब्युलन्स थांबतात, त्या फायर ब्रिगेडची गाडी पण थांबतायत। मला वाटतं एक 15-20 दिवसापूर्वी इथून मोहन सबरीमामधून एक गाडी निघालेली ॲम्ब्युलन्सची, तो पेशंट सिरियस होता। तर इथं चिंचपडा चौक ते गाडीचं ट्रॅफिक वाय कॅफे पर्यंत होता। आम्ही तिथं जाऊन ते गाडी फिरवली, मोहनच्या मागच्या गेटने ते कोंटोली मार्फत ते गाडी पाठवली। तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की पुढच्या शुक्रवारी इथं हा बाजार लागला तर हा बाजार जर पोलिसांनी आणि तसेच अंबरनाथ नगर परिषदेने हा बाजार उठवला नाही तर माझा तेवढी ताकद आहे की हा मी बाजार उठून दाखवणार। आज मला लागलाय, उद्या कुठल्याही गोरगरिबाला लागू शकतो। जर आता 4-5 दिवसापूर्वी ITI समोर एक प्रकार घडलाय, स्पीड ब्रेकरमुळे एखादा मृत्यू देखील झालेला आहे। तर अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपालिका इथं एखादा मृत्यू होण्याची वाढ बघता की काय? येणाऱ्या शुक्रवारी, त्याच्या पुढच्या शुक्रवारी जर तोपर्यंत इथं जर धंदा बंद झाला नाही, या लोकांना इथं उठवलं नाही तर माझा तेवढी धमक आहे, मी उठून दाखवणार। जर तुम्हाला अंबरनाथ नगरपालिकेला मला एक प्रश्न विचारायचा आहे, अनाधिकृत बांधकामवाल्यांना, एखादा गरीब अंबरनाथ स्टेशनवर काही स्टॉल लावतं तर तुमचे माणसं मिलिटरी सारखे तिथं पोचतायत, इथं तुम्हाला हप्ते भेटतोय का? इथं 400-500 350 ते 400 लोक दुकान लावत आहेत, तेव्हा तुम्हाला किती हप्ते आहेत? जर तुम्हाला हप्ते असतील तर ते हप्ते बंद करा, एखादा जीव जाणार। जर जीव मला तर 4 टाके लागलेत, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आज मला लागलेत। इथं जर पुढच्या शुक्रवारी धंदा लागला तर मी बाय मीडिया समोर सांगतो, मी ते धंदा तोडफोड करणार।